नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेला वारंवार विचारले जाणारे निर्देशांक आज आपण बघणार आहोत. तर 2025 मध्ये काही इम्पॉर्टंट अहवाल निर्देशित केलेले आहे. आपण त्यांचे अहवाल बघणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे मानवी विकास निर्देशांक अहवाल 2025. आता मानवी विकास निर्देशांक 2025 मध्ये इंडियाची रँक आहे 130 आणि फर्स्ट रँक मिळवली आहे आइसलँड कंट्रीने. आता हा जो अहवाल आहे तो UNDP म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम द्वारे प्रकाशित केला जातो. या अहवालानुसार भारत 193 देशांपैकी 130व्या स्थानावर आहे. मागील वर्षीच्या स्थानापेक्षा या वर्षीच्या तुलनेत मानवी विकासामध्ये भारताने चांगली प्रगती केलेली असून हा अहवाल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि मानवी क्षमता वाढवण्यासाठी यावर भर देण्यास हेल्प करतो. तर या वर्षीची मानवी विकास निर्देशांकाची थीम आहे अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. AI मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एज ऑफ AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आपल्याला निर्देशांक नंबर, इंडियाची रँक लक्षात ठेवायची आहे. फर्स्ट रँकला कोण आहे, कुठली कंट्री आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या अहवालाची किंवा त्या इंडेक्सची थीम लक्षात ठेवायची आहे. आपण फर्स्ट इंडेक्स बघितला आहे. त्यानंतर आपला पुढील इंडेक्स आहे ग्लोबल विंड रिपोर्ट 2025. आता ग्लोबल विंड रिपोर्ट मध्ये इंडियाने 4th रँक मिळवली असून विंड रिपोर्ट मध्ये फर्स्ट रँक वर चीन कंट्री आहे. ग्लोबल विंड निर्देशांकामध्ये म्हणजेच काय, जो ग्लोबल विंड एनर्जी काउन्सिल म्हणजे GWEC, ग्लोबल विंड एनर्जी काउन्सिल द्वारे प्रकाशित केला जातो आणि त्यात जागतिक पवन ऊर्जेच्या क्षमतेतील प्रगती आणि 2030च्या लक्ष्यासाठीच्या स्थितीचे विश्लेषण केले जाते. हा अहवाल आगामी वर्षामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर प्रकाश टाकणार आहे. तर ग्लोबल विंड रिपोर्ट मध्ये इंडियाची रँक आहे 4th आणि फर्स्ट रँक मध्ये आहे चीन. त्यानंतर पुढील रँक बघू, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025. आता हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये भारताला जागतिक स्तरावर 10वे स्थान मिळालेले आहे. किती नंबरचे? 10 नंबरचे स्थान मिळालेले असून का बरं, तर उत्सर्जन कमी करण्यात इंडियाची प्रगती झालेली आहे. यामध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जेचा संत वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हवामान बदलाचा सामना करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये हा निर्देशांक देशाच्या हवामान संरक्षणाचे मूल्यांकन करतो. तर भारताची रँक आपल्याला सांगितली गेली आहे 10 नंबर. ठीक आहे. त्यानंतर पुढील निर्देशांक आहे जागतिक लिंगभेद निर्देशांक 2024. आता बघा, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2024चाच आहे. अजून 2025 ची कुठलीही आकडेवारी त्यांनी अवेलेबल केलेली नाहीये. आता बघा, हा अहवाल जो लिंग समानतेचे मापन करतो, याच्यामध्ये हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अंतर्गत सादर केला जातो. या निर्देशांकाद्वारे लिंग समानतेच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे मूल्यांकन केले जाते. आता याच्यामध्ये आइसलँड टॉप 1 ला आहे आणि इंडियाची रँक 131, 131 आहे. नवीन 2025 चा कुठलाही डाटा अजून अवेलेबल झालेला नाहीये, म्हणजे आपण अजून पण जुन्याच डाटाचा स्टडी करत आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI प्राप्त करण्यात 2025 ची रँक सांगायची आपल्याला. आता बघा, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्राप्त करण्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 15 नंबरवर आणि अमेरिका आहे टॉपला. आता बघा, अंकटाडच्या विश्व गुंतवणूक अहवाल 2025 नुसार भारत 2024 मध्ये 15व्या क्रमांकावर पोहोचला, जो मागच्या वर्षीच्या तुलनेत एक स्थान वर आहे. म्हणजे या वर्षी काय, एक मिनिट, इथे रँकिंग मध्ये थोडस एरर आलेला आहे. FDI आता इथे बघा, इथे 16 नंबर होता ऍक्च्युअल मध्ये, तिथे 15 नंबर झालेला आहे. इथे लक्षात घ्या, पहिले नंबर होता 15, आता झालेला आहे त्याच्यामध्ये 16. 2024 मध्ये 16वे नंबर होती आणि 2025 मध्ये तो 15व्या क्रमांकावर
आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील इंडेक्स बघू. ग्लोबल हंगर इंडेक्स, हंगर इंडेक्स 2024. आता ऍक्च्युली हा पण इंडेक्स मध्ये 2025 चा डेटा आलेला नाहीये, पण आपण जर बघितलं तर ग्लोबल वर्ल्ड 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 मध्ये बघितलं तर 22 देश प्रथम स्थानावर आहे आणि टोटल 127 देशांपैकी 105व्या क्रमांकावर आपला इंडियाची रँक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील इंडेक्स हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025. आता बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार भारतीय पासपोर्टला 77वे स्थान मिळालेले आहे, जे जानेवारी 2025 मधील 85व्या स्थानावरून सुधारले गेलेले आहे. पहिले 2024 पर्यंत याची रँक किती होती? 85 होती. पण आता नवीन अहवालानुसार इंडियाची रँक काय झालेली आहे? सुधारित झालेली आहे. ती 77व्या क्रमांकावर आलेली आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना आता 59 देशांमध्ये फ्री विसा किंवा विसा ऑन अरायव्हल प्रवास करता येणार आहे. याच्यामध्ये टॉप क्लास कंट्री जी असेल ती आहे सिंगापूरमध्ये येथील नागरिकांना 193 देशांमध्ये विसा फ्री प्रवेश करू शकतात. म्हणजे बघा किती टॉप 1 आहे सिंगापूर कंट्रीचा हेनले पासपोर्ट इंडेक्स. त्यानंतर पुढे आहे जागतिक शांतता निर्देशांक, मोस्ट इम्पॉर्टंट इंडेक्स आहे, जो वारंवार एक्झामला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये करंट अफेअर मध्ये विचारला गेलेला आहे. बघा जागतिक म्हणजे वर्ल्ड पीस इंडेक्स मध्ये आइसलँड आतापर्यंत खूप वेळा टॉपला राहिलेला आहे आणि आपल्या इंडियाची रँक आहे 2025 ची 115 नंबरला. आता याच्यामध्ये बघा जागतिक शांतता निर्देशांक 2025 नुसार आइसलँड जगातील सर्वात शांत देश म्हणून अव्वल स्थानी आहे, तर भारत हा 115व्या क्रमांकावर असून हा अहवाल IEP म्हणजेच काय, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस द्वारे प्रकाशित केली जाते आणि जगातील 141 देशांमधील शांतता, सुरक्षा आणि संघर्ष यावर हा एक आधारित डेटा आहे. याच्यामध्ये बघा सर्वात शांत देश म्हणजे आइसलँडने सलग 18 वर्ष जगामध्ये सर्वात शांत देश म्हणून स्थान मिळवलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या जागतिक शांतता निर्देशांक 2025 च्या आणि 2024 चं जर कंपॅरिझन केलं तर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या तुलनेत शांततेच्या पातळीमध्ये आपल्या इंडियामध्ये सुधारणा झालेली आहे. मागच्या वर्षी हीच रँक 126 होती आणि या वर्षी 115 आहे. म्हणजे काय, जागतिक शांततेमध्ये बऱ्याच प्रमाणात सुधारणा झालेली आहे. हे आहे मोस्ट इम्पॉर्टंट आपले निर्देशांक 2025 चे. व्हिडिओ आवडला असेल, बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून यांनाही अपडेटेड करंट अफेअर 2025 ची सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.